नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 70 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, नामदफा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामदफा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक रेड क्रॉस दिन पुढीलपैकी केव्हा असतो? जागतिक रेड क्रॉस दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 कुष्ठरुग्णांसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कुष्ठरुग्णांसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वडोरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 मोक्का हा कायदा पुढीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो? मोक्का हा कायदा पुढीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संघटित गुन्हेगारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 उचल्या या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? उचल्या या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मण गायकवाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 पोटोमॅक ही नदी पुढीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? पोटोमॅक ही नदी पुढीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 चाबहार हे बंदर पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? चाबहार हे बंदर पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इराण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 कॅलिम्पॉंग हे थंड हवेचे ठिकाण भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे? कॅलिम्पॉंग हे थंड हवेचे ठिकाण भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 टिंबटिंब यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इटक या कामगार संघटनेची स्थापना केली होती। मुंबई येथे कोणी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इटक या कामगार संघटनेची स्थापना केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे कार्य खालीलपैकी कोणता घटक करत असतो? शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम हे पुढीलपैकी कोणता घटक करीत असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्लेटलेट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2015 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। क्रमांक 16 भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 51A या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 आत्मीय सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? आत्मीय सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 महात्मा फुले यांचा जन्म पुढीलपैकी केव्हा झाला होता? महात्मा फुले
यांचा जन्म पुढीलपैकी केव्हा झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11 एप्रिल 1827 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 हिंदू विवाह पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी संमत झाला होता? हिंदू पुनर्विवाह कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1856 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लखनौ करार पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? लखनौ करार पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1916 मध्ये लखनौ करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक 21 काकोरी कट योजना कोणत्या वर्षी झाली होती? काकोरी कट योजना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1925 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाडचा सत्याग्रह पुढीलपैकी केव्हा झाला होता? महाडचा सत्याग्रह पुढीलपैकी केव्हा झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 20 एप्रिल 1928 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सर्व इंधनामध्ये टिंबटिंबचे कॅलरी मूल्य हे सर्वात जास्त असते. सर्व इंधनामध्ये टिंबटिंबचे कॅलरी मूल्य हे सर्वात जास्त असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हायड्रोजनचे सर्वात जास्त कॅलरी मूल्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी प्राण्यामधील सर्वात मोठा संघ कोणता आहे? खालीलपैकी प्राण्यामधील सर्वात मोठा संघ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रोटोझोआ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अति पर्जन्याचा जांभा विरहित भाग पुढीलपैकी कोणत्या विभागामध्ये आहे? अति पर्जन्याचा जांभा विरहित भाग पुढीलपैकी टिंबटिंब प्रदेशामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण कोकण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 आधुनिक जैवतंत्रज्ञान टिंबटिंब पातळीवर कार्य करते. आधुनिक जैवतंत्रज्ञान टिंबटिंब पातळीवर कार्य करते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सातारा सांगली व कोल्हापूर ही शहरे टिंबटिंब नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली आहेत. सातारा सांगली कोल्हापूर ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मानवी मूत्रपिंडामध्ये बनणारे खडे हे मुख्यत्वे कशापासून बनलेले असतात? मानवी मूत्रपिंडामध्ये बनणारे खडे हे मुख्यत्वे कशापासून बनलेले असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॅल्शियम ऑक्झालेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित समृद्धी महामार्गाची लांबी पुढीलपैकी किती किमी आहे? मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित समृद्धी महामार्गाची लांबी पुढीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 701 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 टिंबटिंब हा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस दोघांमध्ये आढळतो. टिंबटिंब हा वायू गोबर गॅस आणि नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हा वायू गोबर गॅस आणि नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळून येतो. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते? खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाश ऊर्जेचे रूपांतर हे रासायनिक ऊर्जेमध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रकाश संश्लेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला होता? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मायकेल फुगो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 माहितीचा अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला होता? माहितीचा अधिकार हा कायदा पुढीलपैकी कधी अस्तित्वात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2005 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 किश्तवाड राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? किश्तवाड राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जयप्रकाश नारायण यांना पुढीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते? जयप्रकाश नारायण यांना पुढीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लोकनायक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लॉर्ड लिटनच्या काळामध्ये मुस्लिम विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोठे केली होती? लॉर्ड लिटनच्या काळामध्ये मुस्लिम विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोठे केली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अलीगढ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वेदाकडे परत जा असा संदेश पुढीलपैकी कोणी दिला होता? वेदाकडे परत जा असा संदेश पुढीलपैकी कोणी दिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1866 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बंगालचा पहिला गव्हर्नर पुढीलपैकी कोण होता? बंगालचा पहिला गव्हर्नर पुढीलपैकी कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रोम हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? रोम हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 टायबर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणते उद्यान हे महाराष्ट्रामध्ये नाही? खालीलपैकी कोणते उद्यान हे महाराष्ट्रामध्ये नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 45 राष्ट्रीय मधमाशा संशोधन प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? राष्ट्रीय मधमाशा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मावळत्या सूर्याचा देश पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? मावळत्या सूर्याचा देश असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली होती? फ्रेंच राज्यक्रांती पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1789 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सांभर तलाव पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सांभर तलाव पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महात्मा गांधीजींनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? महात्मा गांधीजींनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1936 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 51 भारतामध्ये सर्वात मोठे व सर्वात जास्त सिंह असणारे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात मोठे व सर्वात जास्त सिंह असणारे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 राष्ट्रीय पंचायत राज दिन पुढीलपैकी केव्हा असतो? राष्ट्रीय पंचायत राज दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 पुढीलपैकी कोणत्या खंडाला काळे खंड असे म्हणतात? पुढीलपैकी कोणत्या खंडाला काळे खंड असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आफ्रिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 बारडोलीचा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या साली झाला होता? बारडोलीचा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या साली झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1928 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 भारतामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर पुढीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? भारतामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर प्रमाण पुढीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन कोणत्या साली झाले होते? नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन पुढीलपैकी कोणत्या साली झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1945 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 भारतामध्ये मसाल्याची बाग कोणत्या राज्याला म्हणतात? भारतामध्ये मसाल्याची बाग असे पुढीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 जागतिक ब्रेल लिपी दिन पुढीलपैकी केव्हा असतो? जागतिक ब्रेल लिपी दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जानेवारीला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे व उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे आणि उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर या
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 खारदुगल्ला हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? खारदुगल्ला हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 सहारा वाळवंट पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? सहारा वाळवंट पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 जागतिक रक्तदान दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक रक्तदान दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो? आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे जागतिक रक्तदान दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो ते. प्रश्न क्रमांक 33 बंगालच्या फाळणीची घोषणा कोणत्या वर्षी झाली होती? बंगालच्या फाळणीची घोषणा पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1905 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सतीप्रती बंदी कायदा पुढीलपैकी कोणत्या साली बंद करण्याचा प्रयत्न केला होता? सतीप्रती बंदी कायदा पुढीलपैकी कोणत्या साली बंद करण्याचा प्रयत्न केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1829 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 हास्यचरित्र व कादंबरी या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? हास्यचरित्र व कादंबरी या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाणभट्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी या संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी या संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल.